अशी काय कारणं आहेत की ज्याच्यामुळे लोक फायनान्शियली ब्रोक म्हणजेच आर्थिक दृष्ट्या मोडकळीस परिस्थितीकडे जाऊ शकतात? होय, ही कारणं समजून घेणं महत्वाचं आहे, कारण की समंजस लोक दुसऱ्यांच्या चुकातून शिकतात आणि स्वतःच्या आयुष्यात त्या चुका अवॉइड करतात. रिझन 1, लिव्हिंग बियॉन्ड युअर मीन्स, म्हणजेच स्वतःच्या आर्थिक क्षमतेपेक्षा जास्त खर्च करणं. अशा लोकांना श्रीमंत होण्यापेक्षा श्रीमंत दिसण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो. खर्चाचं नीट नियोजन न करणे, पियर प्रेशर मध्ये येऊन महागड्या गोष्टींवर पैसा खर्च करणे, क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन सारख्या गोष्टी करून कर्ज वाढवणे, ही या लोकांची काही लक्षणे असतात. डिपेंडन्सी ऑन सिंगल सोर्स ऑफ इन्कम, सॅलरी किंवा प्रोफेशनल इन्कम व्यतिरिक्त लोकांकडे दुसरे इन्कमचे सोर्सेस नसतात. आपल्या एक्झिस्टिंग इन्कम मधून नवीन इन्कम स्ट्रीम्स क्रिएट करण्याकडे लोकांचा फोकस नसतो. रिझन 3, नो प्रोटेक्शन फ्रॉम 4 Ds, डेथ, डिझीज, डिझास्टर, डिझेबिलिटी, म्हणजेच आपल्या आयुष्यात न सांगता येणारी संकट. वेळीत या संकटांचं प्रोटेक्शन न घेणं सुद्धा फायनान्शियल ब्रोक कंडिशन करता कारण होऊ शकतं. फायनान्शियली ब्रोक कंडिशन ही एका रात्रीत होत नाही. पैशाबद्दलची तुमची मानसिकता जर तुम्ही बदलली आणि योग्य मार्गदर्शन घेतलं तर यातल्या बऱ्याचशा गोष्टी अवॉइड करता येण्यासारख्या आहेत. थँक्यू.